साताऱ्यात घडला मोठा चमत्कार. मातेने एकाच वेळी 7 बाळांना दिला जन्म. विश्वास बसेना. घटना जाणून शॉक व्हाल. साताऱ्याच्या शांत वातावरणात अचानक अशी एक घटना घडली ज्याने संपूर्ण जिल्हाच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली. साधारणपणे रुग्णालयात नेहमीसारखंच वातावरण होतं. डॉक्टर आपल्या कामात व्यस्त होते, नातेवाईक चिंतेत होते, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार आहे याची चाहूल कुणालाच नव्हती. एक 27 वर्षीय महिला, साधी सुधी, कुठलाही गाजावाजा नाही, पण तिच्या आयुष्यातला तो दिवस काहीतरी खास ठरणार होता. तिची प्रकृती बघता डॉक्टर थोडे सतर्क होते, कारण ही साधी डिलिव्हरी नव्हती. पण नेमकं काय वेगळं होतं हे अजून कुणालाच स्पष्ट नव्हतं. रुग्णालयातील वातावरण हळूहळू तणावपूर्ण होत गेलं. नर्सेस इकडून तिकडे धावपळ करत होत्या. डॉक्टरांची टीम तयार होती. काहीतरी मोठं घडणार आहे याची जाणीव सगळ्यांना होत होती, पण नेमकं काय हे अजूनही एक रहस्यच होतं. महिलेची प्रकृती पाहता डॉक्टरांनी लगेच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. वेळ निघून चालली होती आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आणि मग सुरू झाली ती अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक प्रतिक्रिया. बाहेर नातेवाईकांची धडधड वाढली होती. प्रत्येकजण देवाला प्रार्थना करत होता, आई सुरक्षित राहो, बाळ सुरक्षित राहो. पण किती बाळ आहेत हा प्रश्न मात्र कुणालाच नीट माहीत नव्हता. ऑपरेशन सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. एक नाही, दोन नाही, काहीतरी वेगळंच घडत होतं. टीममधील प्रत्येक जण अधिक सतर्क झाला, कारण अशी केस रोजची नव्हती. पहिलं बाळ जन्माला आलं, नंतर दुसरं, तिसरं. प्रत्येक क्षणागणिक परिस्थिती आणखी गंभीर आणि आश्चर्यकारक होत गेली. बाहेर उभ्या नातेवाईकांना फक्त आतल्या हालचालींचा अंदाज येत होता, परंतु सत्य अजूनही लपलेलं होतं. डॉक्टर एकमेकांकडे पाहत होते, कारण ही गोष्ट आता सामान्य राहिलेली नव्हती. अशा घटना फार क्वचित घडतात आणि त्या दिवशी काहीतरी इतिहास घडत होता. बाहेर उभ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. काय बोललं जातंय, काय चाललंय, इतका वेळ का लागतोय, सगळं ठीक आहे ना, प्रश्न वाढत होते, पण उत्तर कुणाकडेच नव्हतं. दरम्यान रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. ही केस वेगळी आहे, असं आधी कधी पाहिलंय का, हे खरंच घडतंय का, अशा चर्चा सुरू झाल्या. वेळ जसा जसा पुढे जात होता तसं तसं वातावरण अधिकच गंभीर बनत चाललं होतं. डॉक्टरांची मेहनत, त्यांचा अनुभव आणि टीमवर्क यांची खरी कसोटी लागली होती. आज चाललेली प्रक्रिया म्हणजे जणू एखाद्या थरारपटाचा क्लायमॅक्सच होता. प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन घडत होता आणि प्रत्येक क्षणाने तणाव वाढत होता. बाहेर उभ्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यात आशाही होती. देवा सगळं व्यवस्थित होऊ दे हीच प्रार्थना त्यांच्या ओठांवर होती. दरम्यान डॉक्टरांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली होती, पण आत काय घडतं याचा अंदाज बाहेर कुणालाच नव्हता. सगळं काही एका मोठ्या रहस्यासारखं होतं. काही वेळानंतर ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि सगळ्यांचे डोळे त्या दाराकडे खेळले. डॉक्टर बाहेर आले, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळेच थोडे गोंधळले. ते हसत होते, पण आश्चर्यचकितही दिसत होते. हे नेमकं काय सूचित करताय? आनंद आहे की अजून काहीतरी बाकी आहे? मग हळूहळू सत्य समोर यायला लागलं, पण तेही पूर्णपणे नाही. डॉक्टरांनी सांगितलं की आई सुरक्षित आहे, बाळ सुरक्षित आहे, पण किती बाळ? लोकांमध्ये पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली. काहींनी अंदाज लावले, काहींनी अफवा पसरवल्या. 7 बाळ झाली म्हणे. खरंच का? हे शक्य आहे का? सोशल मीडियावर ही बातमी वेगाने पसरायला लागली. साताऱ्यात चमत्कार, एका मातेने 7 बाळांना जन्म दिला. लोक आश्चर्यचकित झाले. काहींनी विश्वास ठेवला, काहींनी नाही. पण खरं सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नव्हतं. लोकांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रत्येक प्रश्न, नेमकं किती बाळ? आणि शेवटी तो क्षण आला. डॉक्टरांनी स्पष्ट केलं, त्या महिलेने एकाच वेळी 7 बाळांना नाही तर 4 बाळांना जन्म दिला आहे. 3 मुली आणि 1 मुलगा. मात्र खरा धक्का इथे होता की या महिलेला याआधी 5 वर्षांपूर्वी 3 बाळं झाली होती. म्हणजेच आता तिच्या कुशीत एकूण 7 बाळं आहेत. म्हणूनच एकाच वेळी 7 बाळ ही बातमी अफवा ठरली. पण एका आईच्या आयुष्यात 7 बाळांचं सुख येणं हे खरंच आश्चर्य ठरलं आणि हाच खरा चमत्कार होता.